नमस्कार मंडळी, मी अश्विनी आणि तुम्ही बघताय आज काय विशेष. तर बऱ्याचदा असं होतं, अचानक कोणीतरी घरी येतं, नॉनव्हेजचा बेत करायचा असतो पण वेळ पण कमी असतो किंवा घाईच्या वेळी घरच्यांची नॉनव्हेज खायची इच्छा असते. अशा वेळी हा चिकन राईस किंवा चिकन भात तुम्ही नक्कीच बनवू शकता. चला कृतीला सुरुवात करू. इथे आपल्याला लागणार आहे थोडेसे गरम मसाले. तर खडे मसाल्यामध्ये मी घेतलेला आहे दालचिनी, स्टार फूल, मिरे, लवंग आणि तमालपत्र. यातले कोणतेही मसाले कमी जास्त असतील तरी सुद्धा काही हरकत नाही आहे किंवा इतर मसालेसुद्धा तुम्ही घेऊ शकता. त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. आपण घाईच्या वेळी भात बनवत आहोत त्यामुळे जास्त साहित्याची गरज नाही आहे. या व्यतिरिक्त आपल्याला लागणार आहे आलं लसूणची पेस्ट. तर मी इथं बनवणार आहे झटपट राईस, त्यामुळे मग मी रेडीमेड पेस्ट घेतलेली आहे. तुमच्याकडे घरी बनवलेली असेल तर तीसुद्धा तुम्ही घेऊ शकता. तर इथं कुकरमध्ये 2 चमचे तेल आपण गरम करून घेऊयात आणि त्याच्यानंतर फोडणी टाकायची आहे. तर त्यामध्ये मी टाकणार आहे हे खडे मसाले. खडे मसाले टाकून झाल्यानंतर अगदी अर्ध्या मिनिटासाठीच आपल्याला त्यांना परतून घ्यायचं आहे. जास्त वेळ परतायची गरज नाही. तर खडे मसाले छानपैकी परतून घेतले. आता त्याच्यामध्ये टाकूया आपण बारीक चिरलेला कांदा. तर इथं मी मध्यम आकाराचे 2 कांदे बारीक चिरून घेतले होते. तर मी कांदा ॲड करून घेणार आहे. नंतर कांदा आपल्याला सोनेरी रंगावर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा थोडासा परतून झाला की त्याच्यामध्ये टाकणार आहे आलं लसूणची पेस्ट. तर आलं लसूणची पेस्ट तेलात टाकली की काय प्रॉब्लेम होतो की तेल जे आहे ते उडू लागतं. त्यामुळे हलकीशी परतून घ्यायची पेस्ट आणि लगेच टोमॅटो टाकून घ्यायचं आणि उरलेली पेस्ट जी आहे ती आपल्याला टोमॅटोसोबत व्यवस्थित परतता येते. तर टोमॅटो टाकून झालं त्यानंतर आपण सगळ्या गोष्टी ज्या आहेत चांगल्या पद्धतीने एकदा परतून घेऊयात आणि नंतर याच्यामध्ये आपल्याला काही घरातले जे आपले सुके मसाले आहेत ते टाकायचे आहे. तर इथं मी टाकणार आहे साधारणपणे 1.5 चमचा मीठ टाकणार आहे. हे सेंधव मीठ आहे त्यामुळे थोडंसं जास्त लागतं. तर मीठ टाकून झालं त्यानंतर हा जो आहे तो घाटी मसाला आहे किंवा तुम्ही कांदा लसूण मसाला म्हणू शकता. या दोन्हीतलं काहीही नसेल तर तुम्ही जो गोडा मसाला आहे तो सुद्धा निश्चितपणे वापरू शकता. तर मी हा मसाला टाकणार आहे साधारणपणे 2 चमचे आणि नंतर त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे गरम मसाला. तर गरम मसाल्यामध्ये माझ्याकडे चिकन मसाला होता म्हणून मग मी तो टाकते. तुमच्याकडे नॉर्मल गरम मसाला असेल तर तो सुद्धा तुम्ही टाकू शकता. तर हा मसाला मी इथं टाकून घेणार आहे. त्यानंतर आपल्याला बाकी कोणताही मसाला टाकायची गरज नाही आहे आणि जे चिकन आहे त्याला आपल्याला मॅरिनेट करून घ्यायचं आहे. वेळ असेल तर ते तुम्ही करू शकता, अदरवाईज ती स्टेप जी आहे ती ऑप्शनल आहे. तर इथं सगळं काही छान आपण परतून घेऊया. थोडासा वेळ द्या आणि फोडणी चांगली परतून घ्या. मला माहिती आहे आपण गडबडीमध्ये बनवायला जाणार आहोत तरीसुद्धा चव तर असलीच पाहिजे ना पदार्थांना, म्हणून मग वेळ द्यायचा आणि परतून घ्यायचं. तर इथं बघू शकता तुम्ही छानपैकी तेल सुटलेलं आहे फोडणीला. आपली फोडणी रेडी आहे. तर याच्यामध्ये आपल्याला आत्ता यावेळी टाकायचं आहे चिकन. तर चिकन जे आहे मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे आणि त्या चिकनला एक साधारणपणे 15 मिनटं जोपर्यंत फोडणी रेडी होते तेवढाच वेळ इथं मी लावून घेतलेलं होतं आलं लसूणची थोडीशी पेस्ट, मीठ आणि हळद. तर ह्या सगळ्या गोष्टी लावून मी चिकन बाजूला ठेवून दिलं होतं. तर इथं चिकन आपण ॲड करून घेऊया आणि व्यवस्थित मसाला आणि चिकन एकत्र होईल अशा पद्धतीनं मिक्स करून घ्यायचं. तर इथं चिकनला सगळा मसाल्याचं कोटिंग झालेलं आहे. तर हा जो आहे 2 पेले मी तांदूळ घेतला आहे. तर हा इंद्रायणी राईस आहे. तुमच्याकडे जो कुठला तांदूळ असेल तो तुम्ही वापरू शकता. तर तांदूळ स्वच्छ धुवून मी घेतला होता आणि त्याला मी आता याच्यामध्ये ॲड करून घेते. तांदूळ जास्त तुटू नये म्हणून हलक्या हातानेच आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. जास्त मिक्स करायची गरज नाही आहे. तर व्यवस्थित सगळं मिक्स करून झालं की नंतर त्याच्यामध्ये आपल्याला टाकायची आहे बारीक चिरलेली कोथिंबीर, जी आपण मगाशी चिरून ठेवली होती. तर इथं मी सगळी कोथिंबीरसुद्धा ॲड करून घेतली. त्यानंतर मी याच्यामध्ये पाणी टाकणार आहे. तर अंदाजाने पाणी टाका, तुमचा जो तांदूळ आहे त्याला किती लागतं त्या हिशोबाने. तांदूळ आणि चिकन दोन्ही बुडून जाईल या हिशोबाने पाणी टाकायचं. कुकर बंद करायचा आणि कुकरला साधारणपणे मोठ्या गॅसवर 2 शिट्ट्या आणि बारीक गॅस करून 1 शिट्टी काढायची आणि दुसरी शिट्टी, चौथी शिट्टी व्हायच्या आधी कुकर बंद करायचा. त्यानंतर आता आपण कुकर खोलून बघूयात. थंड झालेला आहे कुकर. तर इकडे आपला जो चिकन भात आहे तो तयार आहे. मस्तपैकी खमंग असा चिकन भात रेडी आहे. बघू शकता तुम्ही किती वाफाळलेला भात आहे बघा. छानपैकी पाऊस आणि गरमागरम भात या सगळेजण जेवायला. तर इथे मी तुम्हाला दाखवते चिकनसुद्धा जे आहे ना ते अगदी छान शिजलेलं असतं आणि हा भातसुद्धा चवीला अप्रतिम लागतो. तर चिकन भात हा बिर्याणीला पर्याय आहे म्हणता येईल. झटपट बनणारा, चवीला आसपास असणारा. नक्की ट्राय करा आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.